व्हॉयजेस सोल भाग 9. अंगुराराई बाली एअरपोर्ट. फ्लाईट लँड झाली तेव्हा बालीमध्ये दुपारचे 2:15 झाले होते. तिने तिची बॅग घेतली आणि इकडे तिकडे बघत एअरपोर्टमधून बाहेर निघू लागली. बाहेर खूप लोक इतर पॅसेंजर्सना रिसीव्ह करायला आलेले. त्यांच्या हातात त्या पॅसेंजरच्या नावाचा किंवा टूर कंपनीच्या नावाचा बोर्ड होता. नाझचं अमितशी फक्त चॅटवरच बोलणं झालं असल्याने तिने त्याला कधीही बघितलं नव्हतं. त्यामुळे ती त्या सगळ्या बोर्डांचं निरीक्षण करत बाहेर जाऊ लागली. अरे यार, सगळे बोर्ड तर संपायला आले आणि मला हे पण माहीत नाही की माझ्यासोबत या टूरमध्ये अजून कोण कोण आहे. तो दीड शहाणा तर बोलला होता की तुला एअरपोर्टवरच भेटेल आणि आता कुठे करमडला काय माहिती. हळूहळू आता तिला बाहेरच्या गाड्या दिसायला लागल्या, पण ती ज्या टूर कंपनीने तिथे आली होती त्या कंपनीचा लोगो किंवा तिच्या नावाचा बोर्ड कोणाच्याही हातात दिसत नव्हता. शेवटी तिच्या नजरेचा शोध संपला. शेवटी म्हणण्यासाठी अगदी शेवटीच तिला तिच्या टूर कंपनीच्या नावाचा बोर्ड दिसला. तसं तिने एक क्षण थांबून त्याच्याकडे बघितलं. सावळ्या रंगाचा, जेमतेम तिच्याच हाईट बरोबरचा, अंगामध्ये मरून कलरचा टूर कंपनीचा लोगो असलेला टी शर्ट घातलेला, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर स्माईल घेऊन तो येणाऱ्या पॅसेंजरकडे बघत होता. त्याच्या स्माईलमध्ये एक विशेष होतं, ते म्हणजे त्याच्या गालावर पडणारी खळी. जेमतेम साधारण दिसणाऱ्या अमितला ती खळी विशेष बनवत होती. त्याच्या हातात टूर कंपनीच्या नावाचा बोर्ड होता. त्या बोर्डाकडे बघून टूरमधले एक एक पॅसेंजर त्याच्याजवळ जाऊन त्याला ओळख करून देत होते. तो सुद्धा हसत आनंदाने त्यांचं अभिवादन करत होता. हॅलो मिस्टर अमित. तिने त्याच्याजवळ जाऊन तिचा हात पुढे केला. नाज. त्याने चेहरा थोडा तिरपा करत एका डोळ्याची भुवई उंचावत तिला विचारलं. तसं तिने तिची मान होकारात हलवली. मग पुन्हा एकदा दर्शन झालं ते त्याच्या खळ्यांचं. ज्यांना कोणाला करन्सी एक्सचेंज करायची असेल त्यांनी त्या काउंटरवरून करून घ्या आणि ज्यांना मोबाईलला नेटचा रिचार्ज मारायचा असेल त्यांनी या इकडून आतल्या बाजूला असलेल्या काउंटरवर करा. पूर्ण ग्रुप जमा झाल्यावर त्याने ग्रुपला उद्देशून सांगितले. तसं आता एक एक करून तिथले अर्धे लोक त्या 2 काउंटरच्या दिशेने गेले. तू काही खाणार? त्याने तिच्या बाजूला उभे राहत इतर लोकांवर नजर ठेवून हळूच तिला म्हटलं. हां, ॲक्च्युली भूक तर लागली आहे. जर तुला खायचं असेल तर माझ्याजवळ खाकरा आणि सेवपापडी आहे. तू गुजराती असल्यामुळे तुला आवडेल म्हणून आणली आहे. आता तिने मनातच डोळे गोल फिरवले, कारण ती खूप हेल्थ कॉन्शियस होती. त्यामुळे असलं काहीही खायची नाही. पण मग बाकीचे? त्याची नजर अजूनही बाकीच्या पॅसेंजरवर आहे हे बघून तिने विचारलं. सगळ्यांसाठीच खायला आणला आहे, पण तुझ्यासाठी हा गुजराती प्रकार स्पेशल होता. असं म्हणत तो त्याच्या एका मोठ्या कापडी लगेज बॅगकडे गेला. सगळ्यांना भूक लागली असेल तर तुम्ही माझ्याकडून हे थोडं खायला घेऊन त्या तिथल्या ओट्यावर बसून घ्या. इथून आपण मेन सिटीकडे जाणार आहोत. तेव्हा तिथे जर कोणाला काही खायचं असेल तर गाडी थांबवून घेऊ, नाहीतर सरळ संध्याकाळी डिनरला जाऊ. असं म्हणत त्याने त्याच्या बॅगेतला वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्यांचे पॅकेट, शेव, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे असा दिवाळीचा खाऊ काढायला सुरुवात केली. ट्रिपमधल्या इतर लोकांनी सुद्धा तो खाऊ घेण्यासाठी त्याच्या बॅगेजवळ गर्दी केली. तसं त्याने सगळ्यांना खाऊ वाटप केला. नाज एका बाजूला उभी राहून सगळ्यांची गंमत बघत होती. सगळे ओट्यावर जाऊन बसल्यावर त्याने तिला डोळ्यांनीच खुणावले. तशी ती आता थोडी त्याच्यापर्यंत चालत गेली. काय झालं, तुला काही खायचं नाही का? नाही, ॲक्च्युली मी आता खाल्लं तर मला रात्री काही जाणार नाही. त्यापेक्षा मला कॉफी मिळेल का? आवडत नाही सांगण्यापेक्षा सरळ कॉफीची मागणी करणं तिला जास्त सोपं पडलं. मला काय माहीत, नाहीतर मी कॅटल घेऊन आलो असतो. आता तुला कॉफी मार्केट एरियातच मिळेल. बरं, पाणी तरी घेतेस ना? आता तिने होकारात मान हलवली. तसं त्याने दुसऱ्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढून तिला दिली आणि अजून 2-3 बॉटल हातात घेऊन ते बसलेल्या पॅसेंजरकडे त्यांना त्या बॉटल देण्यासाठी गेला. सर्वांचं खाऊन झाल्यावर अमितने तिथे त्यांची लोकल गाईड नानाला बोलावलं. ती सर्व पॅसेंजरसाठी गाडी घेऊनच आली. नाच सारखी त्या टूरवर अजून एक मुलगी
जी सोलो ट्रिपला आली होती, तिचं नाव वृषाली होतं, ती नाज जवळ बसली. गाडी लोकल मार्केटला गेली. तिथे अमित इतर पॅसेंजर सोबत निघून गेल्यावर नाज एका कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी पिली. कॉफी घेता घेता तिने रियाला कॉल करून घेतला. सगळे हॉटेलला पोहोचल्यावर त्याने सर्वांच्या रूमच्या चाव्या वाटल्या आणि एक चावी वृषालीला देऊन दुसरी चावी घेऊन तो नाज जवळ आला. फ्रेश होऊन मला मेसेज कर, त्याने तिला चावी देता देता सांगितलं आणि तो लगेच दुसऱ्या पॅसेंजर जवळ गेला. नाज रूमवर येऊन फ्रेश झाली तेव्हा कुठे तिला थोडं रिलॅक्स वाटायला लागलं. तिने कॉटवर अंग टाकलंच होतं की तिला आठवला तो अमित. सेकंड फ्लोअरवर ये, मी तिथेच वाट बघतो आहे. ती त्याला मेसेज करेल त्याआधीच त्याचा कॉल आला. हाय, काय झालं? तो एका भल्या मोठ्या खिडकीजवळ उभा राहून तिची वाट बघत असताना तिने त्याला मागून येऊन विचारलं. काही नाही, तुला राग आला का मी त्या वृषालीसोबत बोलत होतो तर? मला का राग येईल? तिने खिडकीच्या बाहेर बघत आश्चर्याने विचारलं. त्या खिडकीच्या बाहेर छान लाल रंगाची कौलारू घरे दिसत होती आणि कुठे कुठे उंच अशी नारळाची झाडे सुद्धा. सॉरी ग, तिनं मालकाच्या मित्राची मुलगी आहे म्हणून तिला थोडा फेवर करावा लागतोय. तसं मी काही जास्ती चापलुसी करणार नाही, पण आपल्या जबाबदारीवर आली आहे म्हटल्यावर बघावं लागेल ना. पण तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुला म्हटलं आहे ना की मी तुझ्यासाठी अवेलेबल असेल. त्याने तिला सांगितलं तसं ती त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. तिला कळत नव्हतं की तो तिला एक्सप्लेन का करतो आहे आणि त्यात विशेष म्हणजे तो कोणा दुसऱ्या मुलीला त्याच्या मालकाच्या मित्राची मुलगी समजत होता. मग तो तिची का एवढी काळजी करत होता? तिला आतापर्यंत हेच वाटत होतं की तो पैशांसाठी किंवा प्रमोशनसाठी तिची काळजी करतो आहे. पण त्याच्याशी बोलल्यावर मात्र तिला अगदी शॉक बसल्यासारखं झालं, कारण तो कोणत्याही स्वार्थाने तिची काळजी करत नव्हता. मग का का म्हणून तो तिची काळजी करत होता? कारण त्याला तर ते नाज मित्तल आहे हे माहीत असणं शक्यच नव्हतं. क्रमशः अमितच्या काळजीमागे एखादा छुपा हेतू तर नाही, पण त्याला तर नाजची फारशी ओळख नाही. खूप प्रश्न असतील ना? उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, कमेंट्स व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.